विद्यार्थिनींनो, आपण मागच्या तासिकेमध्ये कवी मधुकर केचे यांची सोहळा नावाची कविता बघितली होती. आज आपल्याला ना धो महानोर यांची मोडलेल्या माणसांची ही कविता पाहायची आहे. सर्वप्रथम आपण महानोर यांचा परिचय बघूया. ना धो महानोर, कालखंड 1942. कृषी हा व्यवसाय असणाऱ्या मनोहरांनी कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे इत्यादी वाङ्मय प्रकार लेखन केलेले आहे. ग्रामीण जाणीवा, कृषीनिष्ठा, हिरवी बोली या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री देऊन गौरवित केलेले आहे. अजिंठा गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, त्या आठवणीचा झोका, दिवे लागणीची वेळ, पळसखेडची गाणी, पक्ष्यांचे लक्ष हवे, पानझड, पावसाळी कविता, रानातल्या कविता हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित. गांधारी ही त्यांची कादंबरी. गपसप, गावाकडल्या गोष्टी हे त्यांचे कथासंग्रह. ऐसी कळवळ्याची जाती, शेतकरी दिंडी, शेतीसाठी पाणी, गाथा शिवाराची, शरद पवार आणि मी, शेती आत्मज्ञाश व संजीवनी ही पुस्तके प्रकाशित. चित्रपट गीतलेखन त्यांनी केले आहे. साहित्य अकादमी पुरस्कार, जनस्थान पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. उत्कट भावना, तरल कल्पना आणि आशय अभिव्यक्ती यांची एकरूपता मनोहरांच्या कवितेत ठळकपणे आपल्याला पाहायला मिळतात. नादो महानोर म्हणजे निसर्ग कवी. निसर्गाच्या सानिध्यामध्ये विहार करणारा आणि निसर्गाच्या प्रतिमा आणि प्रतीकांचा वापर करून मानवी जीवनातील जीवनानुभवांचं चित्रण आपल्या कवितेमध्ये करणारा कवी म्हणजे नादो महानोर. महानोरांची कविता ही प्रामुख्याने आपल्याला ग्रामीण जीवनाचं वर्णन करताना दिसते. कृषी विश्व त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला रेखाटलेलं दिसतं. प्रस्तुत कविता मोडलेल्या माणसाची ही जी कविता आहे, या कवितेमध्ये कवीने सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला येणाऱ्या संघर्षाची अभिव्यक्ती केलेली आहे. जो सर्वसामान्य माणूस आहे, तो सर्वसामान्य माणूस हा कसा संघर्षमय जीवन जगतो आहे याचं चित्रण प्रस्तुत कवितेमध्ये कवी नादो महानोर यांनी आपल्याला केलेलं दिसून येते आहे. तेव्हा सर्वप्रथम आपण काव्य वाचन करूया आणि त्यानंतर काव्याच्या आशयाकडे आपल्याला जाता येईल. तर बघा, नादो महानोर यांची मोडलेल्या माणसांची ही कविता. मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावून झोपताना, वाहताना भार त्यांचा जाहले गणगोत त्यांचे, वाहताना भार त्यांचा जाहले गणगोत त्यांचे, कोणते नाते कळेना बांधले आयुष्यभराचे, दुःख भिजले वेचताना झोपले काट्यांवरी जे, दुःख भिजले वेचताना झोपले काट्यांवरी जे, आपुल्या साऱ्या सुखांचा जाळ पोटी जाळताना, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना. माणसांची श्वापदे, माणसांची श्वापदे लावून बसलेली कवाडे, माणसांची श्वापदे लावूनी बसलेली कवाडे, हे पवाडे गात फिरले झोपड्यांच्या गलबतांना, हे पवाडे गात फिरले झोपड्यांच्या गलबतांना, जाती धर्माचे महत्ता बंद जेथे राजरस्ता, जाती बंधांची महत्ता बंद जेथे राजरस्ता, फाटक्या बाहीवरीचे झुलले सूर्यास्त असता, कोणती ना जात ज्यांची, कोणती ना जात ज्यांची, कोणता ना धर्म ज्यांचा, दुःख भिजले दोन अश्रू माणसांचे माणसांना, प्रार्थना त्यांना म्हणू या ओंजळीने काय द्यावे, प्रार्थना त्यांना म्हणू या ओंजळीने काय द्यावे, धुंडती आकाश जेथे त्या धुळीच्या माणसांना,
त्या धुळीच्या माणसांना. ही प्रस्तुत ना.दो. महानोर यांची कविता. या कवितेमध्ये कवी आपल्याला सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला येणाऱ्या संघर्षाचं चित्रण चित्रित करताना दिसते आहे. ते आपल्याला पाहता येईलच. या आशयाची कविता आपल्याला ना.दो. महानोरांची ही कविता जेव्हा आपण पाहत आहोत तेव्हा या कवितेचा आशय लक्षात घेत असताना बघा की सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला अनेक प्रकारचे दुःख असतात, अनेक प्रकारच्या अडीअडचणीतनं तो जीवन जगत असतो. हे जगत असताना त्याला जी परिस्थिती सामोरे जावी लागते त्या परिस्थितीशी संघर्ष करत तो आपल्या जीवनाची वाट मोकळी करत असतो. ते आपल्याला या प्रस्तुत कवितेमधनं शोधायचं आहे, बघायचं आहे. बघा, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना. हे कवितेचं कळवं जेव्हा आपण बघतो, ओळी जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या ओळीमध्ये मोडलेले माणसं ज्यांच्यावरती अनेक प्रकारचे दुर्धर प्रसंग ओढवलेले आहेत, अनेक संकट झेलता झेलता त्यांचा संसार पूर्णतः मोळकळीस आलेला आहे, अशा जगणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचं वर्णन त्यांनी या प्रस्तुत कवितेमध्ये केलेलं आहे. ते काय म्हणतायत की मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्यांच्या जीवनातलं जे दुःख आहे ते दुःख जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या ठिकाणची संवेदना सुद्धा अगदी सहज म्हणून आपल्याला ती जाणीव होते. अरे कसे जगतायत, यांच्या वाट्याला का कायम दुःखच आहे का, यांच्या जीवनामध्ये कायम वेदनाच वाढल्या आहेत का. मग अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी यांच्या या अंधकारमय जीवनामध्ये आपल्याला दीप लावायचे आहेत. जे दुःख दैन्य दारिद्र्याने हतबल झालेले आहेत, थकून गेलेले आहेत, दमलेले आहेत, निद्रावस्थेत कुठेतरी जात आहेत, जीवनाच्या या निद्रावस्थेमध्ये त्यांना एक नवी ज्योत त्यांच्या जीवनामध्ये प्रज्वलित करण्याचा मानस विचार इथे आपल्याला कवी व्यक्त करताना दिसत आहे. कवी म्हणत आहेत, त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना. अशा या अनाथ बांधवांच्या जीवनामध्ये एक आशेचा किरण आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. वाहताना भार त्यांचा जाहले गणगोत त्यांचे. त्यांच्या या दुःख दैन्य दारिद्र्याच्या जीवनामध्ये आपण सोबती जर आपण त्यांच्यासोबत होत असो तर गणगोत म्हणून, आप्तजन म्हणून व्हा. त्यांच्यावरती उपकार करणारा उपकार करता म्हणून तुम्ही जगू नका, किंवा मी त्याला मदत करतो आहो या अहम भावाने सुद्धा त्यांची मदत करू नका. तर त्यांचं जणू काही आपण गणगोत आहोत, नातेवाईक आहोत, अशा भूमिकेतनं आपण त्यांची मदत केली पाहिजे. त्यांच्या ठिकाणी असणारी त्यांची जी एक प्रकारची अगतिकता आहे ती अगतिकता संपवण्याकरिता त्यांच्यावरती आलेलं संकट, ओढवलेलं संकट दूर करताना आपण जो मदतीचा हात देत आहोत तो मदतीचा हात देत असताना त्यांच्यावरती उपकाराची भावना दर्शवून ती मदत देऊ नका. तर जणू काही आपल्याच कुटुंबातला माणूस कुठेतरी आपल्याला मदत करतो आहोत ही त्यांची भावना असली पाहिजे, अशी जाणीव त्यांना झाली पाहिजे. या भूमिकेतनं आपण ही मदत केली पाहिजे असं कवी इथे सांगताना दिसतो आहे. पुढे तो काय म्हणतोय बघा, कोणते नाते कडेना बांधलेले आयुष्याचे. हे नातं जे आहे हे कुठल्याही प्रकारच्या नामाभिधानाची आवश्यकता या नात्याला नाही आहे. की हा माझा बाप आहे, ही माझी आई आहे, हे माझा भाऊ आहे, हा माझी बहीण आहे, हा माझा काका चुलता पुतण्या, या नात्यांच्या पलीकडचं हे नातं असलं पाहिजे जे फक्त आणि फक्त मानवतेचं आहे, माणुसतेचं आहे. एक माणूस दुसऱ्या माणसाला संकट काळामध्ये मदत करतो आहे याच्या पलीकडचं नातं या संबंधाला नसावं. कारण की ही जी गणगोतातली नाती आहेत या प्रत्येक गणगोतातल्या नात्याला एक प्रकारच्या स्वार्थाचा गंध लागलेला असतो. हा स्वार्थाचा गंध वगळून एक मैत्रीचं, एक जिव्हाळ्याचं, एक माणुसतेचं नातं आपण इथे जपलं पाहिजे असं कवी इथे म्हणतो. आणि पुढे तो काय म्हणतोय बघा, दुःख भिजले वेचताना झोपले काट्यांवरीचे. दुःख भिजले वेचताना झोपले काट्यावरीचे, आपुल्या साऱ्या सुखांचा जाळ पोटी जाळताना. आणि अशा दुःखाने भिजलेल्या लोकांच्या आयुष्यामध्ये
जर आपल्याला सुखाची पहाट उगवायची असेल तर त्याकरिता जर आपल्याला काट्यांवरती चालण्याचा प्रयत्न किंवा काट्यांवरती चालण्याची वेळ जरी आपल्यावरती आली, म्हणजे आपल्यावरती सुद्धा संकट आली, तर आपण ती हसत हसत झेलली पाहिजे. स्वतःला सुरक्षित ठेवून आपण इतरांची मदत करू शकत नाही, तर त्यांच्या त्या विपरीत परिस्थितीला संपवण्यासाठी आपल्याला सुद्धा त्या विपरीत परिस्थितीची झुंज द्यावी लागेल आणि ती आपण दिली पाहिजे. आणि हेच खरं नातं आहे, हे इथे कवी सांगताना दिसतो आहे. पुढे बघा तो काय म्हणतो आहे, माणसांची श्वापदे लावून बसली कवाडे. श्वापद हा शब्दप्रयोग फार महत्वाचा आहे. माणसाला कवीने श्वापद ही उपमा वापरलेली आहे. श्वापद म्हणजे जनावर, सावज. कुठेतरी श्वापद हा शब्दप्रयोग माणसाला लावणे हा जरा एका वेगळ्या पातळीवरचा विषय आहे. कारण की माणूस माणसाच्या ठिकाणी असणारी माणुसता लक्षात घेऊनच माणूस म्हणून जगलेला असतो किंवा ओळखीचा असतो. पण जेव्हा माणूस जनावरासारखा व्यवहार करतो तेव्हा मात्र त्याला श्वापद ही प्रतिमा अगदी योग्य वाटते. आणि इथे ही प्रतिमा कवीने का वापरली असेल? कारण की इथली माणसं इतरांचं दुःख पाहून स्वतःच्या घराची दारं बंद करून घराच्या आतमध्ये बसलेली आहेत. त्यांना इतरांच्या दुःखाचं, दैन्याचं, दारिद्र्याचं तीड मात्रही जाणीव नाहीये किंवा तशा पद्धतीची भूमिका ते घेताना दिसत नाहीये. ते एक माणूस दुसऱ्या माणसाला पारखा झालेला आहे, तो स्वतःच्याच पुरता विचार करतो आहे, त्याने इतरांसाठी आपल्या घराची दारं बंद केलेली आहे. आणि ही प्रवृत्ती मानवी प्रवृत्ती नसून ही प्रवृत्ती फक्त आणि फक्त अमानुष असल्या प्राण्यांची प्रवृत्ती आहे. म्हणून कवीने इथे माणसाला श्वापद म्हटलेला आहे. तर ही श्वापदाची प्रवृत्ती आपण सोडली पाहिजे. आणि माणसांची श्वापदे लावून बसली कवाडे, हे पवाडे गात फिरले झोपड्यांच्या गलबतांना. झोपडीमधनं हा आवाज निघतो आहे की अरे अशी कशी ही माणसं, ही स्वतःला उच्चभ्रू म्हणून संबोधतात, स्वतःला उच्चवर्णीय म्हणून संबोधतात. असं असताना ही माणसासारख्या आपल्या दुसऱ्या भावाला दूर सारतायत. ही कशी माणसं आहेत? यांच्या ठिकाणी हा कसला माणुसकीचा हा गंध आहे, कसला हा विचार यांच्या ठिकाणी आहे, हे यांनी सोडलं पाहिजे. म्हणून कवी पुढे काय म्हणतोय बघा, जाती धर्माची महत्ता बंद जेथे राजरस्ता. ही व्यवस्था कुठे आहे हो? जिथे जाती धर्म संप्रदाय यांचा वर्चस्व आहे, जातीभातीचा भेदभाव ज्या व्यवस्थेमध्ये आहे, अशीच लोक ही श्वापदासारखी वागू शकतात. ज्यांच्या ठिकाणी जात पंथ धर्म संप्रदाय प्रदेश असे भेदभाव नाही, हे लोक कधीच असे वागणार नाहीत. मात्र इथलं विदारक वर्तमान हे असं आहे की या जातीपातीच्या धर्म संप्रदायाच्या बंधनांमध्ये माणूस माणसापासून दूर होताना दिसतो आहे. आणि एका माणसाने दुसऱ्या माणसाला आपल्यापासून लांब सारलेला आहे. एका माणसाची वेदना दुसऱ्या माणसाला कदापिही जाणवत नाही, हे कवी इथे सांगताना दिसतो आहे. आणि खरी चिंतेची बाब हीच आहे, इथे कवी सांगतो. आणि म्हणून कवी पुढे काय म्हणतोय बघा, फाटक्या बाहीवरी जे झुंजले सूर्यास्त असता. संबंध आयुष्य जणू काही अंधकारमय ज्यांचं झालेलं आहे, ज्यांच्या समोर एक प्रकारचं संकटच कायम राहिलेलं आहे, दारिद्र्याच्याच जीवनामध्ये ते जगताना दिसते आहे, अशा सूर्यास्त असलेल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनाला प्रकाशमय जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याकरिता कवी म्हणतो आहे, कोणती ना जात ज्यांची, कोणता ना धर्म ज्यांचा, दुःख भिजले दोन अश्रू माणसांचे माणसांना. अशा या अंधकारमय व्यवस्थेतनं जर आपल्याला पुढे यायचं असेल आणि एक मानवतेचा सूर्योदय जर आपल्याला करायचा असेल तर त्याकरिता आपल्याला काय करावं लागेल की या जातीपातीच्या बंधनाच्या पलीकडे जाऊन आपल्याला माणूस म्हणून दुसऱ्या माणसाला ओळखावं लागेल. आणि त्याच्या भिजलेल्या दुःखाश्रूमध्ये त्याची जे अश्रू, त्याचे जे डोळे आहेत, जे अश्रूंनी भिजलेले आहेत, हे अश्रू दुःखाचे आहे, दैन्याचे आहे, दारिद्र्याचे आहे. या अश्रूंना आपलंसं करावं लागेल आणि कुठेतरी त्याला आत्मीयतेने गुजारावं लागेल. त्याला एक विश्वास द्यावा लागेल की बाबा मी सुद्धा तुझ्यासारखाच आहे. मी जातीपातीच्या धर्मसंप्रदायाच्या प्रदेशाच्या भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन फक्त एक माणूस म्हणून मी तुझ्यापर्यंत आलेलो आहे आणि हा माणूस म्हणूनच मी तुझ्याशी व्यवहार करतो आहे.
ही जाणीव जेव्हा एक माणूस दुसऱ्या माणसाला करून देईल तेव्हा खऱ्या अर्थाने हा मानवतेचा सूर्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. अन्यथा जी विपरीत परिस्थिती आपण आज अनुभवतो आहोत ती फार भयावह परिस्थिती आहे. जातीपातीचे, श्रेष्ठ कनिष्ठत्वाचे, श्रीमंती गरिबीचे, ग्रामीण खेडूत आणि शहरींचे, सुशिक्षित आणि अशिक्षितांचे असे वेगवेगळे गटतट आपल्याला आपल्या समाज व्यवस्थेमध्ये पाहायला मिळत आहे. या सर्व गटतटांच्या पलीकडे जाऊन आपल्याला फक्त मानव म्हणून जगायचं आहे हा एक विचार आपल्याला इथे कवी नाधो महानोर करून देताना दिसत आहे. ते पुढे काय म्हणतायत बघा. प्रार्थना त्यांना म्हणू या ओंजळीने काय द्यावे. प्रार्थना त्यांना म्हणू या ओंजळीने काय द्यावे. धुंडती आकाश जेते त्या धुळीच्या माणसांना. या परमेश्वराप्रती, या दुःख दैन्य दारिद्र्यामध्ये जगणाऱ्या माणसाविषयी ते म्हणतायत की हे परमपिता परमेश्वरा, या ओंजळीत माणूस जेव्हा परमेश्वराकडे आराधना करतो, याचना करतो, तेव्हा तो हात जोडून उभा असतो. याचक म्हणून जेव्हा तो जातो तेव्हा त्यांनी त्याची जी ओंजळ आहे ती फैलवलेली असते, उघडलेली असते. परमेश्वरा मला हे दान दे, माझी ही मनीषा पूर्ण कर. तर मी कवी एक याचक म्हणून परमेश्वराकडे याचना करतो आहे की हे परमपिता परमेश्वरा, हा जो माणूस आहे, जो माणसापासून पारखा झालेला आहे, याच्या ठिकाणी ही सद्भावना, एक मानवतेची भावना जन्माला घाल आणि एक माणूस दुसऱ्या माणसाच्या जवळ जाऊ दे, अशा पद्धतीची याचना इथे नाधो महानोर परमपिता परमेश्वराकडे करताना दिसतो आहे. आणि दुःख, दैन्य, दारिद्र्य यामध्ये एक माणूस दुसऱ्या माणसासोबत जुळला पाहिजे अशी भूमिका घेऊन कवी आपली ही कविता मांडताना दिसतो आहे. सर्वसामान्य माणसाची वेदना या प्रस्तुत कवितेमध्ये कवीने आपल्याला मांडलेली दिसते. एका ग्रामीण भागातला सर्वसामान्य माणूस कसा आयुष्य जगतो आहे, कसा वेगवेगळ्या प्रकारच्या भेदामध्ये तो विभागला गेलेला आहे, कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची विपरीत परिस्थिती त्याच्यावरती ओढवल्या जाते आहे आणि एक त्याचाच बंधू किंवा त्याचीच भगिनी त्याला कशी लांब सारते आहे हे इथे या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. यासोबतच यावरती उपाय म्हणून त्यांनी जाती, धर्म, संप्रदाय याच्या भेदापेक्षा बाहेर जाऊन कुठेतरी एक समानतेची भावना, एक बंधुत्वाची भावना ही आपल्या माणसामध्ये निर्माण व्हावी आणि ती जोपासली जावी आणि त्यातून एक समानतेचा, मानवतावादाचा एक विचार रुजावा आणि त्यातून एक सक्षम आणि योग्य असा समाज अस्तित्वात यावा, यासाठी म्हणून प्रस्तुत कविता कवीने आपल्याला आपल्या समोर ठेवलेली दिसून येते आहे. आणि या कवितेच्या माध्यमातून एक मानवतेचा विचार नाधो महानोर यांनी आपल्या समोर मांडलेला आहे. यानंतरची कविता आपण पुढच्या भागामध्ये, पुढच्या तासामध्ये घेऊया.